नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण मजेतच आहोत. तुम्हाला वाटत असेल ना, नेहमी ही किती फिरती, किती एन्जॉय करतात, किंवा किती बाहेर जातात, किती छान राहतात, नेहमी हसत राहतात. तर हो, ते तर खरंच आहे. पण मागच्या 8-10 दिवसापासून तुम्ही मला हसतच बघितलं असेल, पण तरी माझी तब्येत ठीक नव्हती. मागच्याच आठवड्यात जाऊन हॉस्पिटल करणं झालं, स्कॅनिंग वगैरे असं तसं बरंच. आणि 8-10 दिवस मी टॅबलेट्स वगैरे खाल्ल्यात. आता ते माझं कमी झालं किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणलं की अजून दुसरं काहीतरी. म्हणजे हे मला इथं जे घोटा राहतं रिस्टच्या इथं मागेच पेन होत होतं. तुम्ही मागेही मी आरगूरला असताना तुम्ही बघितलं असेल, तेव्हाही मी हॉस्पिटल वगैरे जाऊन आले होते. तर तेव्हा मग असा रिस्ट बेल्ट दिला होता डॉक्टरांनी. तर काही दिवस कमी झालं होतं, पण रेस्ट सांगितला होता त्यांनी. रेस्ट कुठं होणार आहे, तर ते काही झालं नाही आणि हे काही कमी झालं नाही. थोडं थोडं दुखत, आता पेन जास्तच वाढलंय आणि इथला आहे ना स्वेलिंग थोडी जास्त आलेली आहे. तर परवा यांनी आले होते, तर यांच्यासोबत मी हॉस्पिटल जाऊन आले होते. ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही, किंवा त्याच्या अगोदर मी हॉस्पिटलला गेले ते पण तुमच्यासोबत शेअर केलं नाही. म्हणलं जेवढं तुम्ही छान खुशीचे हसीचे व्हिडिओ बघसाल तेवढं छान राहील. आणि मग उगाच हॉस्पिटलचं दाखवलं तर माझ्या सबस्क्रायबरला म्हणा, तुम्हाला पण काळजीच की काय झालं असेल स्वातीला, हो ना. तर ते तर झाले बघा. तर आज मग हॉस्पिटल जायचे, कारण यांच्यासोबत हॉस्पिटल गेले तेव्हा डॉक्टर नव्हते. आम्ही संडे गेलो होतो आणि यांनी फ्रायडे पासून इथं होते बरं, फ्रायडे सॅटरडे, पण आमचं तेव्हा जाणं झालं नाही. संडे गेलो आणि डॉक्टर नव्हते. तर मग आज जायचं आहे आणि मी ताई जाणार आहोत. दुसरे पण कामं आहेत, ते पण आता हॉस्पिटल सोबत मग ते पण होणार, कारण काही मेजर प्रॉब्लेम नाही ना. तर आपल्याला कसं असतं, ताप वगैरे येऊन असं डायरेक्ट बेडवर पडल्याशिवाय आपण खूप सिरियस घेत नाही. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा, इथं अशी स्वेलिंग आलेली आहे. तर तुम्हाला इथं व्हिडिओ दिसत असेल हे. आणि मग ह्या हाताला मला काम लागलं ना, हे कम्प्लीट हात दुखत आहे माझा, किंवा हे इथं पण, हे पण पाम, हे सगळं दुखत आहे. हा तळ हात पण दुखत आहे. आणि कसा हा राईट हँड आहे, तर राईट हँड असल्यामुळं मग सगळं काम करताना ह्याचा यूज तर होणारच. तर मग खूप त्रास होत आहे. तर मग आज जाऊन एक्सरे वगैरे काढून घेईल मी आणि बघू मग एक्सरे मध्ये काय निघतं ते. आता तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल, हे आहे ते एकदम नॉर्मल आहे हे. आणि इकडचा हात कसा, इथं स्वेलिंग झालेला आहे, इथं स्वेलिंग झालेलं आहे. तर असं याचा प्रॉब्लेम आहे. तर मग आजचा ब्लॉग स्पेशली याबद्दलच आहे. म्हणजे एकतर हॉस्पिटल पण बघायला भेटेल तुम्हाला, आणि आम्ही थोडं बाहेरही जाणार आहोत. घरातले छोटे मोठे कामं आहेत, जे सुपर मार्केटमध्ये परवा गेलो तेव्हा आमचं जे झालं नाही ते काम मग आता करून घेणार आहोत. आणि लेकरांसाठी पण थोडं पाऊच वगैरे म्हणा, त्यांना कंपॉक्स वगैरे ते आणायचं आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ते पण घेणं होईल आणि हॉस्पिटल पण होईल. तर नेहमी लवकर निघतो म्हणून आम्ही विचार करतो, आणि नेहमी सारखं आमचं उशीरच होतो. तर आजही उशीर झाला. आता मी रेडी होऊन थांबले, ताई रेडी होत आहेत. आणि आमच्या इथून मार्केटमध्ये जायचं म्हणलं ना, विचारूच नका. आणि 301 रुपये ना ऑटो तिकीटसाठी, ऑटोचे चार्जेस म्हणून ठेवावं लागतात. आणि ह्या म्हणजे जे ऑर्थोकडे जायचं आहे तिथं जाऊन मी स्टार्टिंग हॉस्पिटलला गेले होते ना, तिथेही माझे रिपोर्ट्स यायचे आहेत थायरॉइडचे वगैरे, ते पण आणायला जायचं आहे. लेकरांचे सांगितल्याप्रमाणे पाऊच म्हणा त्यांना, आणि डुग्गूचे युनिफॉर्मचे शॉर्ट्स वगैरे राहिल्यात, वेस्ट बेल्ट राहिलाय, ते पण आणायचं आहे. तर ओव्हरऑल सगळे कामं आज आम्ही करणार आहोत. आणि भैयाची डे सुट्टी आहे आणि ताईचे पण पप्पा आलेले आहेत, तर मग लेकरांना आणायचं काही टेन्शनच राहणार नाही, तर ते घेऊन येतील. तर आता आम्ही निघतो आणि इथून पुढचा व्लॉग मग तुम्ही एन्जॉय करा की आम्ही दिवसभरात काय काय घेतलं, काय काय नाही, हॉस्पिटल वगैरे वगैरे. चला, आणि याचा अपडेट मी व्हिडिओच्या शेवटी देते, म्हणजे डॉक्टर काय म्हणाले ते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा, स्टे ट्यून. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिले, जे आमच्या घरातले छोटे मोठे कामं राहिले होते. आणि आमच्या घराला आता 1 वर्ष झाले, तर आता सुरुवात झालेली आहे आमच्या जे उरले सुरलेले कामं आहेत त्या कामाला. तर तिथं जे सामान आणून ठेवलेलं आहे, बॉक्सेस तुम्हाला दिसत असतील, त्यात वॉश बेसिन आहेत. परत जे एक्झॉस्ट फॅन ते वॉशरूममध्ये बसवायचे होते, ते असे छोटे मोठे कामं राहिले होते, तर तेच करणं चाललेलं आहे. गिझर वगैरे बसवणं, आणि बाहेर जे हे रेती वगैरे आणून टाकलेली आहे ना,
तर इथं आम्हाला फ्लोरिंग करून घ्यायची आहे. आता पावसाळा आहे तर मग इथं इतका चिखल होतो म्हणा, किंवा इथूनच पाणी जाऊन इकडं सगळी ही जे आम्ही टाकलेला मुरुम म्हणा, रेती म्हणा, सगळी वाहून जात आहे. आणि इकडं क्लीन जरी राहिलं ना, इकडून कोणी जरी आले की इकडं तसेच पाय उमटणार ते मातीचे, चिखलाचे. तर आता उन्हाळा होता, एवढे दिवस काही नाही, पण आता पावसाळ्यात ते खूप अवघड वाटणार आहे, म्हणून तेही काम करणार आहोत. तर ते व्लॉग तुम्हाला नक्कीच येईल. चला आता सध्या तरी आम्ही बाहेर निघालोत. चला मॅडम. आणि आता नेहमीचा प्रॉब्लेम, आम्हाला ऑटो भेटेल का नाही. तर सध्या तर रोडला ऑटो कोणता दिसत नाही आहे. बघूया आता. कॅश आम्हाला इथून ऑटो भेटणं म्हणजे आमच्या घराजवळून ऑटो भेटणं म्हणजे नशीबच लागतं बघा. तर कधी भेटतो आणि कधी नाही भेटत. मॅक्झिमम तर आम्हाला पायी पायी चालत जावं लागतं. तर जरी ऑटो भेटला तर चार्जेस जास्त असतात. तर चला म्हटलं आज काही ऊन नव्हतं, कारण आता चालू झाला आहे पावसाळा आणि आमच्या या रोडची कथा तुम्हाला काय सांगावी. तर हा रोड अजूनही बनलेला नाही, म्हणजे सँक्शन वगैरे झाला असेल किंवा नाही ते आयडिया नाही, पण इतके सारे खड्डे होते. आणि याच रूटला रेझोनन्स स्कूल आहे, ज्या स्कूलला आमचे लेकरं जातात. तर त्या स्कूलच्या ओनरनंच मग या रोडला मुरुम वगैरे टाकायला लावलेला आहे, कारण त्यांच्या येणाऱ्या स्टुडंट्सला म्हणा, पॅरेंट्सला खूप प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे. तर चला मग असं करत आता आम्ही फर्स्ट जाणार आहोत हॉस्पिटलला. मग तिथं किती वेळ लागतो किंवा माझा नंबर काय लागेल किंवा रश आहे नाही ते बघून आम्ही दुसरे कामं करायला जाऊ. जर मग लगेचच नंबर लागला ना हॉस्पिटलमध्ये, मग दाखवूनच दुसरे कामं करायला जाऊ. तर पाऊस तर येऊ नये, कारण आम्ही छाता वगैरे काहीच आणलं नाही. आणि भैया आणि ताईचे पप्पा घरी आहेत आता, तर मुलांना तर स्कूलहून आणण्याचं टेन्शन नाही. चला फायनली आता आम्ही पोहोचलोत. आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, याच हॉस्पिटलला मी आले होते, पण संडे होता म्हणून डॉक्टर नव्हते, तर मग रिटर्न जावं लागलं. इथली गर्दी बघून तर भीती वाटत आहे, कारण बरेच लोक इथं दिसत होते आणि किती नंबर लागेल. आणि असं वाटलं सकाळीच लवकर आवरून आला असतं तर चाललं असतं. तर फायनली मग इथं नंबर वगैरे लावला आहे आणि माझा नंबर किती लागला असेल, 65 नंबर लागला आहे. आम्हाला यायला इतकाही उशीर झाला नव्हता बरं. पण चला आता इकडचा नंबर लागेपर्यंत माझे दुसरे कामं होतील, किंवा अगोदर मी हॉस्पिटलला गेले होते ना, तिथला माझा थायरॉईड रिपोर्ट यायचा होता, त्याही हॉस्पिटलला जाणं होईल. तर आता आम्ही निघालोत मग इथून. स्वाती झालं, पण 65 नंबर झालं. जाणार हॉस्पिटल नंबर नंबर लावला झाला. ताईमुळेच लेट झालं, ताईमुळेच. किती वेळ लावला तुम्ही? आता ना नेक्स्ट टाइम ना बाहेर यायचं म्हणल्यास मी मॉर्निंग पासून व्हिडिओ स्टार्ट करून ठेवते. कुणाला जास्त वेळ लागायला कोण्या कामाला ते तुम्हीच बघून घ्या आणि तुम्हीच सांगा. आता दाखवते तुम्हाला कोणता विजया. माझ्यामुळे लेट नाही हो, स्वातीमुळे होते. नेक्स्ट टाइम बघून घ्या. आता आलोत आम्ही श्री गजानन हॉस्पिटलला. तर इथं माझे मागच्या वेळेस दाखवलेले रिपोर्ट्स राहिले होते, म्हणजे थायरॉईड रिपोर्ट लवकर भेटत नाहीत. 4 दिवसांनी या बोलले होते, तर आम्हाला 8-10 दिवस झालेत. तर आज मी इथं आले आणि ऑटोवाल्याला थांबा बोललो होतो आम्ही, कारण काय फक्त रिपोर्ट्स घ्यायचेत आणि जायचं वाटलं होतं. पण रिपोर्ट्स घेऊन मॅडमला दाखवून जायला खूप लेट होणार होतं आणि तो ऑटोवाला पॅसेंजर भेटले आणि तो पण निघून गेला. चला मग मॅडमलाही दाखवणं झालं. तर ऑल ओके होतं, म्हणजे रिपोर्ट्समध्ये पण काही निघालं नाही, सगळं छान होतं. आत्ता आम्ही निघालोत. मग आम्हाला जायचं आहे आता गांधी चौकला. जरा सबर करो, इतकी घाई हॉस्पिटल झाली की ऑटो गया. त्याला भेटलं की त्यानं म्हणू लागलं, मॅम फिर आप जाओ ना, फिर इधर से जाओ ना म्हणू लागलं. मी म्हणलं आप बोले ना, बात करे ना भैया, रुको ना फिर म्हणलं. एकदा ना आम्ही निजामाबादला असताना ताईसाठी प्लाझो घेतले होते डेली वेअरचे. इतके जास्त टिकले ना, जवळपास ताईनं 2 to 3 years ते प्लाझो घातले असतील. शेवटी आता ते त्याचं इलास्टिक वगैरे खूप लूज झाल्यानं फेकून दिले, पण प्लाझो काही खराब झाले नाही. सेम तसेच प्लाझो आम्हाला इथं दिसले एका शॉपच्या बाहेर. चला म्हटलं विचारूयात. 2 प्लाझो मग तिथून आणले. आम्हाला ब्लॅक कलर वगैरे पाहिजे होता, ते काही भेटला नाही, पण ठीक आहे म्हटलं. आणि असे 2 वेगवेगळ्या कलरचे 2 प्लाझो घेतले आणि त्यानंतर आलो आम्ही पटेल हाऊसमध्ये. आदिलाबादमधलं पटेल हाऊस म्हणजे इथं सगळंच भेटणार.
आम्ही आलो सगळं भेटेल म्हणून, आणि इथं आम्हाला पाहिजे तेच नव्हतं. म्हणजे रांगोळी नव्हत्या किंवा आम्हाला ब्रशेस वगैरे ठेवण्यासाठी एक बॉक्स घ्यायचा होता, ते पण व्यवस्थित नव्हता. म्हणजे त्यात बिलकुल क्वालिटी नव्हती. पण ताईला साड्या वगैरे ठेवण्यासाठी जे हँगर्स लागतात ना, ते छान होते. चला मग हँगर्स तेवढे घेतले. दुसरं काही आवडलं नाही, पण फिरून बघणं आमचं काही थांबलं नाही, कारण आमच्याकडे वेळच वेळ होता. हॉस्पिटल जायला जवळपास 2 तास होते, म्हणजे अजूनही 1 तास तर बाकीच होता. आणि आमचे 2-3 कामं जेवढे पाहिजे होते ते झाले होते. आता टाईमच होता आमच्याकडे, कारण तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन बसण्यापेक्षा इथं आपल्याला हवं ते बघितलं तर चांगलं, म्हणून आम्ही थोडा इथं टाईमपास केला. डुग्गूची बॉटल परवाच स्कूलमधून हरवली, पण ती काही इथं भेटली नाही, किंवा खूप मोठ्या बॉटल्स होत्या, मग ते काही घेतल्या नाही. गौरवसाठी लंच बॅग घ्यायची होती, कारण बाकी तिघांसाठी तर बॅग्स आहेत. गौरवची बॅग खूप खराब झाली होती, पण इथं बॅगही काही तितक्या क्वालिटीवाल्या नव्हत्या. तर मग आमचा विचार झाला, चला ऑनलाईनच बघूया, हे सोडून देऊया. त्यानंतर आम्हाला एक सीझर घ्यायची होती, ते बघितली, ते पण तेवढी काही व्यवस्थित वाटली नाही, कारण आम्हाला किचनची सीझर पाहिजे होती. आणि आमच्या 1-2 सीझर होत्या ना, जे कैच्या ते लेकरांचं क्राफ्ट असं किंवा झाडं वगैरे कट करून खराब झाल्या होत्या. तर आम्ही आता विचार केला आहे, जे दुसऱ्या सीझर आहेत ते झाडं वगैरे कट करण्यासाठी, आणि आत्ता जे आपण घेणार आहोत ते स्पेशल आपण किचनसाठी ठेवूया म्हणून. त्यानंतर आता आम्ही निघालोत रांगोळी घ्यायला, कारण पटेल हाऊसमध्ये काही रांगोळी आम्हाला भेटली नाही. आम्हाला काही कलरच्या रांगोळी नव्हत्या घ्यायच्या, फक्त व्हाईट कलर घ्यायचं होतं. मग आम्हाला आठवलं आम्ही मागच्या वेळेस रांगोळी कुठून घेतली होती. तर एक छोटंसं मार्केट होतं, जिथं भाजीपाला मसाले वगैरे भेटतात, त्या साईडला रांगोळीचं पण शॉप्स होते. तर मग आम्ही आता तिकडं जायला निघालो, आणि दोघींनाही आठवत नव्हतं की नेमकं ते आहे कुठं. आणि आम्हाला वाटत होतं त्या मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला इथं शॉपवर कोणत्या जर रांगोळी भेटली तर खूप छान. तर असे बाहेर जे शॉपवाले बसून असतात, जिथं देवाचं म्हणा, देवाची सामग्री वगैरे भेटती, त्यांच्याकडे आम्ही विचारलं, तिथं पण नव्हतं. अजून 1-2 शॉपवर विचारपूस केली, तिथेही नव्हतं. शेवटी आम्हाला हे मार्केटच भेटलं की जिकडं रांगोळी भेटती. तर इकडं आलो तर खूप म्हणजे असं मार्केट एकदम पॅक होतं, आणि आम्ही बरंच असं चलत आलो होतो, तर इतकी दगदग वाटत होती इथं, म्हणजे हवा इथं नव्हतीच बिलकुल, असं फील होत होतं. चला म्हटलं आता पटकन रांगोळी घेऊया आणि निघूया. आता एकदाच जास्त रांगोळी घेतली ना परवडती, पण आम्हाला न्यायचे प्रॉब्लेम, कारण हॉस्पिटलही जायचं होतं, परत सागर सुपर मार्केट जायचं होतं, परत झुडिओ पण जायचं होतं. तेवढं ओझं घेऊन एवढं फिरणं नको वाटलं, म्हणून आम्ही फक्त 1 किलो रांगोळी घेतली आणि तिथून निघालो. तर काय आम्हाला इथं ही क्युटी भेटली, म्हणजे ताईच्या मामाची मुलगी आणि तिची मुलगी. इतकी गोड होती ना, मी हिला फर्स्ट टाइमच बघितलं. इश्काला खूपदा बघितलं, पण हिला नव्हतं बघितलं. इतकी क्यूट होती ना ही. तिथून निघालो तर काही इथं ट्रेंड्समध्ये बघितलं, सेल लागून होतं, बाय 1 गेट 2 फ्री. तर म्हटलं झुडिओचं काम आपलं इथं होऊन गेलं तर चांगलंच. तर ट्रेंड्समध्ये आलो, पण इथं बिलकुल काही नव्हतं. थोडंफार फिरून म्हणलं आपलं आपण निघालं तर परवडतं. तर मग आता आम्ही फर्स्ट फ्लोअरवर गेलो, लेकरांचे थोडेसे कपडे वगैरे बघितले, आणि असे ड्रेसेस वगैरे लावून होते, छान होते, पण कॉस्टली होते. म्हटलं नका, तुम्हाला नाही घ्यायचे. तर मग लेकरांचे पण ड्रेसेस वगैरे बघितले, इतकी काही व्हरायटी नव्हती, आणि टी शर्ट्स इतक्या ट्रेंड्सचे ना बिलकुल टिकत नाही आहेत, म्हणून ते स्किपच केले. त्यानंतर आता आम्ही इथून निघालो. मग खराब आहे असं, पण इथं तर सगळे वेस्टर्न राहतात ना, विचारावं लागेल. कोणतं बघते, ट्राय करून बघ. स्टेप्सनच जाऊ. सेल म्हणून आम्ही आलो होतो, पण काहीच उरलं नाही, सगळं सेल संपून गेलंय. सेलमध्ये सगळे कपडे संपून गेले. आता आम्हाला निघायचं होतं डुगूचे युनिफॉर्मवरचे शॉर्ट्स घ्यायला. तर बरेच दिवसापासून शॉर्ट्स काय आले नव्हते. टी शर्ट्स घेण्यात आले होते, पण शॉर्ट्स नव्हते आले. तर म्हटलं चला आता मग आलोच आहोत तर शॉर्ट्स पण घेऊन जाऊत, कारण परत अजून कोण येणार किंवा भैयाला कशाला पाठवायचं. आणि याच रूटला ते शॉर्ट्सवालं शॉप होतं, तर तिथं गेलो मग आम्ही. आता इधर हां, इधर चल. के सामने इथं काढून जायचं तिथंच.
लास्ट टाइम ही 1 वीक बोले ना भैया। अभी नहीं आए। 1 वीक से ज़्यादा हुए भैया। वो कौन दिखाओ वो वाली अभी कौन सा साइज है वो? हाँ बड़ा साइज है। कट करून हे करता येईल का मग? येणार ब्लू आहे म्हणजे हेच दाखवलं होतं तेव्हा. काय म्हणे छान आहे ना. शॉर्ट्ससाठी गेलो होतो, एक काम होऊन जाईल वाटलं, पण शॉर्ट्स काही भेटल्या नाही. आता परत ते मंडे या बोलत आहेत. स्कूल चालू होऊन जवळपास महिन्याच्या जवळ होत आहे, अजूनही आम्हाला शॉर्ट्स भेटल्या नाही. चला ठीक आहे म्हणून आता आम्ही समोर निघालोत. आता परत हॉस्पिटलमध्ये जायचे, कारण 2 तासांनी बोलवलं होतं, तर 2 तास जवळपास होत आलेत. एक 10-1 मिनिट कमी असतील. इथं येऊन आता आतमध्ये जाताना एवढं सारं ब्लड पडून होतं ना, मला इतकं कसं तरी झालं. जाऊन मी विचारून आले, तर त्यांचं म्हणणं होतं की आता तुम्ही 6 गेला तुम्ही डॉक्टरांना सर्जरी वगैरे आहे, आम्ही बाहेर आहोत आता मग थोडं हॉस्पिटल होतं स्टुडिओ जाऊन मग आम्हाला घरी जायचा प्लॅन म्हणून आला होता बाहेर. इथं आता एवढा वेळ थांबू आपण शकणार तुम्ही नाही. गेला होता? तर ठीक आहे म्हटलं, आता आपले आहेत ते छोटे मोठे कामं करून घेऊया आणि मग रिटर्नमध्ये येताना मग मी एकटीच हॉस्पिटलला येईल आणि ताई थांबेल. आणि आता आदिलाबादमध्ये इथं ट्रॅफिक सिग्नल लावलेला आहे. इतके दिवस इथं ट्रॅफिक सिग्नल नव्हतं. फायनली आम्ही पोहोचलो सागर सुपर मार्केट. आता आम्हाला छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या, स्पेशली किचनच्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर ताई जिकडून चल म्हणत होती, माझं तिकडून जाणं नव्हतं आणि मग तेच आमचं नोकझोक झालं. त्यानंतर वरती गेलो आम्ही. फर्स्ट गेलो भांड्याच्या सेक्शनमध्ये, कारण मला ताईजवळ आहे त्या पकडणं काही पकडता येत नाही, तर मग एक पक्कड घ्यायची होती. किंवा आम्ही काही तळीव केलं ना, तर आमच्याकडे ते आता जसा खोलमधला मॉडिफाय झाऱ्या येत आहे ना, तसा झाऱ्या पण आमच्याकडे नाही. साधा अगोदरचा कसा प्लेन राहायचा ना, तसा वाला आहे. तर आम्हाला तो झाऱ्याही घ्यायचा होता. गेली ग बाई, सीझर घे. तो तिथंच आहेत सीझर्स. छान आहे, लई वजन राहू नये फक्त. तेवढ्या मोठ्या मोठ्या का बघायली ग? अशी सिंपल अशी छोटूशी बी, लई छोटू बी नाही पण लाईट वेट अशी, तशी बघ ना. असं वाटली ही बघ इकडली. प्रत्येकाला ऑप्शन ते तिकडलंच चेंज करायला, हे चेंज करत नाही मला तर हेच घे. पकड बघ, तुला एक हेवाली इथं आहे, घे. तिकडली बघ, तिकडली ती छान वाटायला. रेड रेड छान वाटणार गेलं ते, राहू दे ना. हे बघ, ओके चल टाक, चल पकड तुझी, पकड 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 पकड. माग लागली होती. उधर चल, उधर वो झारी लेंगे जल्दी से. चल कुठं वर? आता बस होईना ती. चल वरून फोडणी देतो म्हणली तरी बस होईना. असंही नाही की ते फोडणीलाही काम दिला तर तीही काम देणार नाही. हां घे, ते घे मेन. पण ती पण अजून कुठे गेली ग? हो 2 होत्या तशा ना. कशी घेऊ तर जास्त मोठी वाटे ना. छान वाटत आहे, छान वाटत आहे. स्वाती नॅपकिन्स मस्त होते का इधर? इधर सॉफ्ट सॉफ्ट वाली, वो ब्लू वाला देख तिकडलं ते. अगं तेच हात आता ठेवली त्याच्या बाजूचंच. मस्त आहे ना. मस्त आहे ना, पण छोटंसं घेऊन टाक.
पण छोटे मस्त आहे. छोट्याला छोटे बघ थोडं, मोठ्याला किंचित मोठे बघ. ओकेच आहेत ना. हे मोठ्याला लई मोठं आहे. चहाचं पॅक आहे का? इथं आम्हाला जे छोट्या मोठ्या 4-5 वस्तू घ्यायच्या होत्या ते घेऊन आता आम्ही निघालोत आणि आमचं झुडिओ कॅन्सल झालं आहे आता जायचं. आणि हॉस्पिटल मग मी इव्हनिंग येऊन जाईल, कारण भैयाला कुठेतरी बाहेर जायचे, मग लेकरांजवळ कोणी राहणार नाही, तर मग भैयानी बोलवले घरी. तर आता मग झुडिओ कधीतरी नंतर. तुझं आहे? माझं आहे. हो. बुटीक कधी लावली तू? लावलं ना. किती लावला ते? किती म्हणू लागले? 70 ऑटो चार्ज 70 अंबिका नगर. जसं काय आम्हाला माहितीच नाही. तर लोकल चार्ज घ्या ना, ठीक आहे तुम्ही 50 घ्या, डायरेक्ट 70 किती आहे रस्ता ते, काही खरं नाही. अडवते. ठरवून आलेलं एकही काम झालं नाही, म्हणजे हॉस्पिटल तर होईल वाटलं, तेही झालं नाही. चला आता माझं इव्हनिंग जाणं होईल आणि आल्याच्या नंतर मग लेकरांना आणलेले पाऊच त्यांना देणं चाललेलं आहे. तर बघा, एक जे पाऊच होतं ना सेम घरी होतं म्हणून आम्ही 3च आणले, पण आता आमच्या इथं रुसणं फुगणं चालू आहे, कारण तिघांना 3 न्यू झालेत आणि जे घरी आहे ना ते सेम असंच आहे, चांगलंच आहे, पण ते कुणाला घ्यायची इच्छा नाही. आमचंच चुकलं, आम्हाला माहिती आहे, आणलं तर चौघांना आणायला पाहिजे होतं, नाहीतर नाहीच. पण आता ठीक आहे म्हटलं, एकाला मनवलं आहे मग की नेक्स्ट टाईम तुला नक्कीच आणू म्हणून. तर आता सौरभनं घेतलं होतं, मग प्रणूदादू खूप रुसले होते. तर मग सौरभला म्हणलं प्रणूदादूला दे, कारण त्याच्याकडे जुनं होतं ना तर ते सेम होतं, तुला नंतर आणूया. तर असं आता आमचं मनवणं चाललेलं आहे. त्यांचं ॲक्सेप्ट करणंही झालं आहे की हां ओके मम्मा म्हणून. थोडासा नाराज झाला पण ओके म्हणला, पण आम्हालाच कळायला पाहिजे की आणल्यावर 4 वस्तू एकत्र आणल्या पाहिजे. तर श्रीखंड बनवला होता आणि ते बनवल्याच्यानंतर सगळ्यांचं खाणं झाल्याच्यानंतर त्यांना ते पातेलं खाली दिसलं आणि आम्ही दोघी बेडरूममध्ये होतो. नंतर बघतो तर काय, यांचं कान्हा कसं माखन खातो तसं यांचं श्रीखंड खाणं चाललेलं होतं आणि आम्हाला बघितल्याच्यानंतर आम्ही रागवलं नाही ना, मग तर यांना फुल परमिशन भेटली की हां आपण खाऊ शकतो, मम्मा वगैरे काही रागवणार नाहीत. चला मग असा करते आता व्हिडिओचा शेवट. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच हसत राहा. बाय.